पण तो मुलगा वेगळाच वाटायचा। धनंजय साहेबांशी कसे संबंध होते त्याचे? साहेब असताना फारसा घरी यायचाच नाही तो। अच्छा। संगीता मॅडम, राणी मॅडम पाहुण्यांशी किंवा येणाऱ्या जाणाऱ्यांशी जे काही बोलतात ते तुम्ही ऐकत असालच ना? का तेव्हापासूनच चोरून ऐकायची सवय आहे तुला? नाही नाही, पण त्या तर म्हणाल्या मीरा देसाईंना माहिती पुरवत असताना तुम्हाला रेड हँड पकडले त्यांनी। ते मला मीरा मॅडमनी सांगितलं होतं तसं। का? त्यांना राणी मॅडमचं वागणं विचित्र वाटायचं। अच्छा, म्हणजे हे सगळं तू पूर्वीपासून करत होतीस? नाही नाही हो, साहेब आता बेपत्ता झाल्यापासून। म्हणजे तुम्ही साहेब बेपत्ता झाल्यानंतर लोकांचं बोलणं चोरून चोरून ऐकायला लागलात? साहेब मला हे सगळं आवडत नाही हो, पण इतकी वर्ष इमाने इतबारे सरदेसाईंची चाकरी केली आहे मी। गायत्री मॅडम आणि मीरा मॅडम राणी मॅडम पेक्षा जवळच्या वाटायच्या मला, म्हणून। पण मग मीरा सरदेसाईंनी तुला हे काम का दिलं? शरदला का नाही दिलं? शरद तो खूप नंतर आला ना, त्या दोघींचा त्याच्याशी फारसा संबंधही नाहीये। तिवारी? तिवारी होता आधीपासून, पण तसाही तो बाहेरच असतो ना सारखा, आणि मराठीही फारसं कळत नाही त्याला, म्हणून असेल। मॅडमही कधी सुट्टी देत नाहीत त्याला, म्हणून तो खूप वैतागलेला असणार। आणि तुम्हाला सुट्टी मिळते का? छे, आम्हाला तर सुट्टीचं नाव काढायचीही चोरी होती। कधीतरी मॅडम आज तुम्हाला सुट्टी असं सांगायच्या, आणि तेव्हा आम्हाला त्यांनी सुट्टी असं सांगितल्यावर घराबाहेर जावं लागायचं ताबडतोब। एरवी मी त्यांना न सांगता कधीही कुठे जात नाही। शरद मात्र कधी कधी ना वेड्यासारखाच वागतो। म्हणजे? तासनतास न सांगता गायबच होतो। गायब असतो? हो। राणी मॅडमना चालतं का ते? त्या चिडतात, बोलतात त्याला, आणि तो ऐकून घेतो? हो। नाही म्हणजे तोही खूप चिडतो, म्हणतो की मी नोकरी सोडून जातो, नोकरी सोडून जातो, पण थांबतो शेवटी। राणी मॅडमही हे सगळं कसं काय चालवून घेतात देव जाणे। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला।
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.